नमस्कार मित्रांनो, आज 12 सप्टेंबर. आजपासून राज्यात पावसाला जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. आज महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे. या 6 जिल्ह्यांना जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर या 3 जिल्ह्यांना मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम आणि आसपासच्या परिसरामध्ये एक हवेची चक्राकार स्थिती आपल्याला बघायला मिळत आहे. या चक्राकार स्थितीच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात बाष्प जे आहे ते या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये एकवटत आहे. त्यामुळे या परिसराला देखील अलर्ट असणार आहे. या लगतच्या भागांमध्ये देखील आज जोरदार पाऊस आहे. आज सकाळपासूनच विदर्भामध्ये म्हणजेच नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, तसेच अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, तसेच मराठवाड्याचा काही भाग, त्यामध्ये मुख्यत्वे जे मराठवाड्यातील पूर्व भागातील जिल्हे आहे, नांदेड, त्याचबरोबर हिंगोली, या परिसरामध्ये देखील सकाळपासून ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. दुपारी आणि दुपारनंतर पाऊस या परिसरामध्ये वाढणार आहे. दुपारनंतर मुख्यत्वे नागपूर विभागातील बऱ्याच भागांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार, तर काही काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो. त्यामध्ये दुपारनंतर नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. गोंदियाच्या आसपासच्या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार, तर इकडं देसाईगंज, अरमोरी, राजोली या भागामध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. अमरावती भागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. ठिकठिकाणी भाग बदलत हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहील. त्यामध्ये अमरावती, अरवी, कोंढाली आसपासचा परिसर, यवतमाळचा उत्तर परिसर या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह, ढगांच्या गडगडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. अमरावती विभागातील वाशिम, हिंगोली आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमध्ये देखील दुपारनंतर पावसाला हळूहळू पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. नागपूर विभागामध्ये एकदम जो काही पूर्व परिसर आहे, या परिसरामध्ये, या पट्ट्यामध्ये, पूर्व पट्ट्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील. संध्याकाळपर्यंत हेच वातावरण थोडंसं पश्चिम भागाकडे हळूहळू आपल्याला सरकताना बघायला मिळेल. त्यामुळे नागपूर विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी भाग बदलत आपल्याला पावसाची शक्यता आहे. पूर्व भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहण्याची शक्यता. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जे काही पश्चिम भागातील जिल्हे आहे, बीड, तसेच लातूर, धाराशिव या भागांमध्ये ढगाळ वातावरण राहील. काही काही ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल. या परिसरामध्ये आज जोर कमी राहील. उद्यापासून या भागांमध्ये देखील जोर वाढण्याची शक्यता आहे. नाशिक, अहिल्यानगर, तसेच उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याजवळ कोकणपट्टा, तसेच पुणे विभाग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड या भागांमध्ये देखील आज वातावरणात बदल राहील. ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे. इतरत्र नाशिक पट्ट्यामध्ये जरी आज पावसाचा जोर कमी असला तरी पण बहुतांश भागामध्ये वातावरणात आज बदल बघायला मिळेल. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे विभागामध्ये देखील पावसाचा जोर जरी कमी असला तरी पण आज बहुतांश ठिकाणी वातावरणात बदल राहील. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज बघायला मिळू शकतो. सर्वाधिक पावसाचा जोर आज नागपूर विभाग आणि अमरावती विभागामध्ये राहील. नागपूर विभागातील पूर्व भागामध्ये जास्त पावसाचा जोर राहील. तसेच उत्तर भागामध्ये नागपूर, गोंदिया, भंडारा या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. ही होती मित्रांनो आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.